वैष्णवीचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून तिच्या बाळाचा शोध घेत होते, परंतु आज हे बाळ सुखरूप त्यांच्या कुटुंबियाला मिळालेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी वैष्णवीचे मामा आहेत। काय सांगणार, बाळ कुठे मिळालं आणि सुखरूप आहे? सकाळपासून आम्ही त्याच्या शोधात होतो। गेले 3 दिवस आम्ही त्याच्या शोधातच होतो। पण सकाळी म्हणलं आज त्यांच्या परत ते मूल व्यवस्थित राहणं हे आम्हाला त्याची काळजी वाटत होती। पण सकाळीच आम्ही 9-10 वाजता त्यांच्या निलेश सावंत म्हणून जे आहेत त्या इस्माच्या घरी गेलो। त्याच्या घरी बाळ नव्हतं। त्याच्या घरी बाळ नसल्यामुळे मग आम्ही पण चहलबिचल झालो। आता काय करायचं म्हणलं, आम्हाला नंतर मी एक मेसेज आला की बाबा ते पिरगुटला आहे। मग आम्ही पिरगुटच्या दिशेने आमच्या गाड्या वळवल्या। तिथं जायच्या अगोदरच आम्हाला फोन आला की तुमचं बाळ तुम्हाला आम्ही एक अशा XYZ ठिकाणी या, त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही हँडओव्हर करू। त्यांनी आम्हाला ते बाळ आमचं सुखरूप पोस्ट केलं आमच्या। कुठं दिलं आणि कोणी आणून दिलं बाळ? नाही, कसं होतं, त्यांचे नातेवाईक होते, हागवण्यांचे नातेवाईक होते। ते कोण होते माहीत नाही। त्यांनी फक्त त्यांच्या गाडीतनं आमच्या गाडीत बाळ दिलं। व आम्ही बाळ भेटणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं होतं। बाळ आमच्या ताब्यात सुखरूप भेटणं हे खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी। कोण व्यक्ती होती काय होती त्याच्यापेक्षा आम्हाला ते बाळ भेटणं महत्त्वाचं होतं। पण आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही। आमचं बाळ घेतलं व आम्ही घरी निघून आलो आणि बाळ आता सुखरूप आहे। परंतु जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत। त्यांच्याविषयी काय माहिती मिळाली आहे का आणि पोलिसांकडे काय मागणी करतात? नाही, पोलीस त्यांच्यापर्यंत चांगला तपास करत आहेत। पोलिसांचं सहकार्य चांगलं आहे। फक्त हे 2 आरोपी फरार आहेत। यांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं व आमच्या वैष्णवीला न्याय मिळावा। नक्कीच वैष्णवीला न्याय मिळावा अशीच तिच्या कुटुंबियांची आता मागणी आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।